हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला समजलेच असेल की आजच्या व्हिडिओचा टॉपिक काय असणार आहे. पण व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझे व्हिडिओचे अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत. आता आपण वळूया आपल्या व्हिडिओच्या मेन टॉपिककडे. तर नुकतंच महाराष्ट्र सरकारने खूप साऱ्या योजनांची घोषणा केली आहे, जसं की लाडकी बहीण योजना. त्यानंतर नुकतंच 11वीमध्ये प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी आहे यांच्यासाठी मोफत टॅब वाटप योजना आहे. त्याच्यानंतर मोफत शिक्षण, पण ते कोणासाठी? तर फक्त मुलींसाठी. तर ही योजना कोणकोणत्या कोर्सेससाठी आहे? तर सगळ्या कोर्सेससाठी नाही आहे. जे पदवीपर्यंतचं शिक्षण आहे, जसं की इंजिनिअरिंग, डॉक्टरेट, फार्मसी, कृषी व पशुसंवर्धन, अशा काही ठराविक कोर्सेससाठी ही योजना आहे. आणि ह्या कोर्सेसमध्ये शिकणाऱ्या सर्व मुली ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी आहे अशा मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात. मी माझं पर्सनल ओपिनियन, माझं मत इथे मांडत आहे. तुमचं मत आणि माझं मत वेगवेगळं असू शकतं, पण मला असं वाटतं की ह्या योजनेचा लाभ फक्त अशा मुलींनी घ्यावा ज्यांना खरंच या योजनेची गरज आहे. कारण की हे बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अशा कित्येक मुली आहेत, कित्येक विद्यार्थिनी आहेत ज्यांना शिकण्याची खरंच खूप इच्छा आहे, जे हुशार आहे, ज्यांच्यामध्ये चिकाटी आहे, पण काही कारणामुळे, जसं की आर्थिक कारणामुळे किंवा काही कारणांमुळे त्यांच्यापर्यंत योग्य ती माहिती पोचत नाही, त्यांच्याकडे योग्य ते सोर्सेस नसतात आणि त्याच्यामुळे ते शिक्षण घेऊ शकत नाहीत. पण आता असं होणार नाही मला वाटतं, कारण की महाराष्ट्र सरकारने इतकी छान योजना आपल्यासाठी आणली आहे. पण त्याचसोबत मला असं वाटतं की ही योजना फक्त मुलींनाच का, मुलांना सुद्धा अशा योजनेचा लाभ घेता यायला हवा होता. कारण की आपल्या महाराष्ट्र राज्यात सुद्धा व आपल्या भारतात सुद्धा असे कित्येक मुलं आहेत ज्यांना खरंच शिकण्याची इच्छा आहे, ज्यांची खूप मोठी स्वप्न आहेत, पण फायनान्शियल प्रॉब्लेम्समुळे ते स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत. आणि जर मुलांना सुद्धा अशा योजनेचा लाभ घेता आला असता तर खूप छान झालं असतं. आणि महाराष्ट्र सरकारने मुलांचा सुद्धा विचार करायला हवा होता असं मला वाटतं. कारण की हे बघा, मुली आणि त्याचसोबत मुलं, आपली ही सगळी जनरेशन आपल्या भारताचे, आपल्या राज्याचे आपण भविष्य आहोत. आणि जर आपल्या भविष्याला, आपल्या या सगळ्या जनरेशनला जर अशा योजनेचा लाभ घेता आला तर आपण खरंच खूप चांगलं शिक्षण घेऊ शकू आणि आपल्या देशाला, आपल्या राज्याला चांगलं भविष्य देऊ शकू असं मला वाटतं. कारण की हे बघा, खूप सारे असे मुलं सुद्धा आहेत ज्यांना या योजनेची गरज होती. आणि जे दुर्गम भागातून येतात किंवा रुरल एरियाजमधून येतात, पण आर्थिक दृष्ट्यांमुळे त्यांच्याकडे योग्य ते साधनं नसतात, त्यांना योग्य ती माहिती मिळत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना शिक्षण सोडावं लागतं किंवा त्यांना हवं ते शिक्षण त्यांना मिळत नाही. तर महाराष्ट्र सरकारने मुलांचा विचारसुद्धा थोडाफार करायला हवा होता असं मला वाटतं. पण ठीक आहे, तुम्ही आम्हा मुलींसाठी ही योजना घोषित केली, त्याबद्दल मी तुमचं खरंच आभार मानते. आणि आता आपल्या सगळ्यांच्या कॅपराऊंड प्रोसेससुद्धा सुरू होतील, त्यामुळे यावर्षीपासून ती योजना चालू राहील. आणि त्याचप्रमाणे मुलींच्या पालकांसाठी सुद्धा हे खूप चांगली बाब आहे, कारण की त्यांच्यावरचं सुद्धा आर्थिक जो तणाव असतो तो थोडा कमी होईल. कारण की हे बघा, आपण जेव्हा आपलं घर सोडून दुसऱ्या शहरात जातो शिकण्यासाठी, तर फक्त कोर्सची फी किंवा शिक्षणाची फी येत नाही. आपल्याकडे फीज येतात, त्या म्हणजे मेसच्या येतात, हॉस्टेलच्या फीज येतात किंवा इन जनरल अजूनसुद्धा खूप खर्च असतात, मुलींसाठी असतात, त्याचबरोबर मुलांसाठी सुद्धा असतात. तर ज्यांना गरज आहे त्यांना खरंच हे खूप चांगली योजना आहे ही, मला तसं वाटतं. कारण की जो पालकांवरती आर्थिक तणाव असतो तो जरा कमी येईल आणि मुलांचा सुद्धा विचार करायला हवा होता. बट ठीक आहे, आता जे आहे ते आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारने सर्व विद्यार्थ्यांचा विचार करून आता 11वीमध्ये जे प्रवेश घेतील, नवीन प्रवेश घेतील आणि ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे 8 लाखापेक्षा कमी आहे, अशा मुलांसाठी एक योजना सुद्धा आणली आहे की त्यांना टॅब वितरण करणार आहेत. काही अटी आहेत त्याच्यासाठी. आणि हे सगळं खूप चांगलं आहे, कारण की आपण सगळे लोक हे आपल्या देशाचे, आपल्या राज्याचे भविष्य आहोत. आणि आपण शिकलो तर ह्या राज्याला, त्याचबरोबर या देशाला खूप सारा फायदा होणार आहे. तर शेवटी मी आपल्या महाराष्ट्र सरकारचं खरंच आभार मानते. आणि त्यांनी आपल्यासाठी एवढ्या छान ज्या योजना आणल्या आहेत
त्याबद्दल त्यांचा आभार मानते. आणि मी कोणत्याही पॉलिटिकल पार्टीसोबत किंवा त्यांच्या अगेन्स्ट बोलत नाही आहे. मी हे माझं पर्सनल मत मांडते सगळ्यांसमोर, तुमच्यासमोर. आणि जर तुम्हाला व्हिडिओ हा आवडला असेल त्याला लाईक करा आणि अजून अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.